नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहूयात महत्त्वाची बातमी। घटस्फोटानंतर मोठी मुलगी वडिलांकडे आणि लहान मुलगी आईकडे राहत होती। सावत्र आई आणि वडिलांनी त्यांच्याकडे असलेल्या 10 वर्षाच्या मोठ्या मुलीला अगरबत्ती मेणबत्तीने चटके दिले। हद्दीच्या वादात पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही, तेव्हा जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कविता शिरभाते यांनी वडील आणि सावत्र आईविरुद्ध पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे दिघी पोलिसांना आदेश दिलेत। आईने 18 जुलै 2024 रोजी मुलीची नराधम बापापासून या मुलीची सुटका केली। त्यानंतर गेले 9 महिने ही आई न्यायासाठी पिंपरी आणि पुणे पोलिसांकडे जात होती। शेवटी नोव्हेंबर 2024 मध्ये तिने न्यायालयात धाव घेतली। 5 महिन्यानंतर तिच्या अर्जावर सुनावणी होऊन 19 एप्रिल 2025 रोजी न्यायालयाने निर्णय दिला। त्यानंतर 30 एप्रिल रोजी न्यायालयाकडून पोलिसांना आदेशाची प्रत रवाना करण्यात आली आहे। याबाबतची अधिक माहिती अशी की वाघोली येथे राहणाऱ्या महिलेचा 2012 मध्ये दिघी येथे राहणाऱ्या आरोपीशी विवाह झाला होता। त्यातून त्यांना 2 मुली झाल्या। त्यांच्यात पटत नसल्याने त्यांचा घटस्फोट झाला। मोठी मुलगी वडिलांकडे तर लहान मुलगी आईकडे अशी त्यांची विभागणी झाली। वडिलांनी दुसरं लग्न केलं। ती सावत्र आई आणि वडील मोठ्या मुलीला त्रास देत असल्याची माहिती आईला मिळाली। तेव्हा मोठ्या मुलीच्या शाळेत जाऊन आई 18 जुलै 2024 रोजी भेटली। तेव्हा ही मुलगी खूप घाबरलेली होती। सावत्र आई आणि वडील तिला मेणबत्तीने चटके देतात, जीवे मारून टाकण्याची धमकी देतात। वडील तिला बॅड टच करत असल्याचं तिने आईला सांगितलं। त्यांनी लोणीकांद पोलिसांकडे तक्रार केली। पोलिसांनी मुलीला ससून रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले। तिने 2 ऑगस्ट 2024 रोजी दिघी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांकडे तक्रार अर्ज केले, परंतु त्यांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही। त्यानंतर ॲडव्होकेट श्रीकृष्ण घुगे यांच्यामार्फत आईने जिल्हा न्यायालयात 27 नोव्हेंबर 2024 रोजी अर्ज केला। त्याची सुनावणी होऊन दिघी पोलिसांना पॉस्को अंतर्गत सावत्र आई आणि वडिलांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश देण्यात आले। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।